हो अनिकेत, आपल्याला इकडे अनिकेत रासम भेटलेले आहेत. हॅलो. आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कोण कोण आलाय? एकटा आलाय? अरे वा, सहकुटुंब. आणि इकडे वहिनी सुद्धा आलाय. लाईव्ह पाड कोकण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आहे आषाढी एकादशी आणि आता मी चाललोय कोकणातील प्रति पंढरपूर म्हटलं जाणारं नादवडे गाव. या गावात गेले 3 वर्ष म्हणजे 3रं वर्ष आहे त्यांचं. आषाढी एकादशी उत्साहात साजरी होते आणि त्यांचं म्हणजे जे नियोजन आयोजन आहे ते खरोखर प्रति पंढरपूरच तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी. आणि सुंदर असं आयोजन आहे. तर यांचं 3रं वर्ष आहे आयोजनाचं. तर मी आता नादवडे येथे जाणार आहे. नादवडे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आपण जाणार आहोत. आणि त्यांच्याकडे गावातील सर्व म्हणजे जितक्या वाड्या आहेत त्यांचं तेवढ्या दिंड्या असतात. त्यांच्या दिंडीचा कार्यक्रम बघणार आहोत आणि त्यानंतर आपण मंदिरात दर्शन सुद्धा घेणार आहोत. तर अशा प्रकारे आजचं आयोजन म्हणजे कशा प्रकारे आजचं आयोजन आहे ते बघूया. तर आता मी चाललोय नादवडे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग आणि त्या ठिकाणी जाऊन या आषाढी एकादशीचा आपण आनंद घेऊया आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊया. आणि आता आपण पोहोचलो नादवडेला आणि या ठिकाणी आता दिंडी वेगवेगळ्या दिंड्या आहेत. तर आता इकडून एक दिंडी येते आणि संपूर्ण गावातनं वेगळ्या दिंड्या निघणार आहेत. इथे आपण एक दिंडीचा आनंद घेऊया. नंतर आपण मंदिराकडे जाऊया, विठ्ठल मंदिराकडे. आपल्यावर दशरथ चव्हाण आहेत. आणि कुठच्या वाडीची दिंडी आहे? 4 वाडीतली आहे. ईश्वरकरवाडी, गुरववाडी, पावसकरवाडी. आणि काय काय कार्यक्रम आहे आज? दिंडीचा ना? आपल्याला विजय बाबू तावडे. तुमचं 3रं वर्ष ना? काय काय आयोजन आहे आज? एकदम मस्त. सर्व वाडीतून एक दिंडी निघालेली आहे. प्रत्येक सरदारवाडीतून पहिली मंदिरात पोहोचली आहे. आता 4 वाडी आणि भटवाडी अशा 2 दिंड्या चाललेल्या आहेत. ओके. आणि खूप मजा येते आज. आणि रात्री काय? रात्री कीर्तन भजन जेवढाच एकदम जल्लोष. आज पूर्ण दिवस कार्यक्रम. सगळे शेतकरी वर्ग आहेत वारीमध्ये आहेत सगळे. आणि शेतकामाची मजा येते तसं या दिंडीत मजा यायला लागली. बरोबर. तर काही दिंड्या आता पुढे गेल्यात. तर आता आपण पुढे सुद्धा जाऊया, बघूया कशा प्रकारे त्या ठिकाणी दिंडी आहे. आणि बघा भरपूर पाऊस पडतोय इकडे गावाकडे. पाणी बघा कसलं आलंय. धो पाऊस चालू आहे सध्या गावाकडे. आणि आता आपण बघतोय निसर्गरम्य नादवडे गाव. आणि नादवड्याच्या व्हाळाला भरपूर पाणी आलंय कारण रात्रभर पाऊस पडतोय. सामंत साहेब भेटले इकडे. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला नादवड्याच्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही 2 शब्द बोला. अरे अथांगता आणि उत्तुंगता तो साक्षात्कार या ठिकाणी अनुभवता आला. ओके. साक्षात स्वर्गीय सुख
जे अपेक्षित असतं प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी सापडलं. बरोबर. म्हणजे प्रत्येक वारकरी कसा विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल मुखातून उच्चारावा असं समीकरण साधत आहे, ज्याने त्याने प्रत्येकाला झोकून दिलंय. नादवडे ग्रामस्थांची वावा करताना शब्द अपुरे पडतील असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पाऊले चालती पंढरीची वाट आणि तो साक्षात्कार पाहण्याचं भाग्य मला या ठिकाणी प्राप्त झालं. मी खास कुडाळवरून या ठिकाणी आलोय. कुडाळ एक टोक आणि वैभववाडी नादवडा दुसरं टोक. परंतु हा आनंद मी स्वतः या ठिकाणी घेतोय आणि जाताना मी घरी घेऊन जाणार. आणि संपूर्ण सिंधुदुर्ग आणि कोकणात मला वाटतं हा मोठा कार्यक्रम असावा ना. अतिशय नियोजनबद्ध आषाढी एकादशी. हो, नियोजनबद्ध कार्यक्रम आणि नियोजन उष्ण घेता येत नाही, ते अंगात असावं लागतं. आणि परमेश्वराच्या सदनी जाणारा जो वारकरी आहे त्याचा किती लाखाचा बंगला आहे, किती लाखाची गाडी आहे, किती लाखाचा बँक बॅलन्स आहे, परमेश्वर त्याची बेरीज वजाबाकी करत नाही. बरोबर. त्याच्या हृदयाच्या गाभारी किती भावार्थ आहे परमेश्वराबद्दल, तो भाव घेऊन तिथे जायचा आहे. आणि असा भक्त ज्यावेळी परमेश्वराच्या सदनी जातो त्यावेळी साक्षात पांडुरंगाचा आनंद गगनात मावेन असा होतो. तिथले वारकरी तो भावार्थ घेऊन त्या ठिकाणी गेले, त्यामुळे खऱ्या अर्थानं विठ्ठलाला सगळ्यांनी हसताना पाहिलंय, त्याचा आनंद गगनात मावेन असा झालाय. बरोबर. ही परंपरा अशी जी चालत आली आहे ती पुढे अशीच चालत राहून दे. सूर्यचंद्र तिसरं वर्ष भरभरून शुभेच्छा. ओके. आणि तिसऱ्या वर्षात तुम्ही पहिल्यांदा आला काय? नाही, मी गेल्या वर्षी सुद्धा आला होता. ओके, म्हणजे दुसऱ्या वर्षी तुमचं. गेल्या वर्षी सुद्धा मी आलो होतो, ह्या वर्षी सुद्धा मी मुद्दाम आलो या कार्यक्रमात आणि खऱ्या अर्थानं मी भाग्यवान समजतो स्वतःला. बरोबर. धन्यवाद. आपल्यावर आता केवटे सर आहेत, नादवड्यात आले. ते कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम? आजचा कार्यक्रम अप्रतिम वाटला आणि एवढी श्रद्धा लोकांची, महाराष्ट्रभर सर्व लोकांची पांडुरंगावर आणि आज इथे नादवड्यामध्ये एवढा कार्यक्रम भारी आहे. पंढरपूरला किती अप्रतिम कार्यक्रम असतो. बरोबर. किती उपाशीत आपले लोक येतात, तिथं हजारो लाखोच्या संख्येने लोक येतात. बरोबर. नादवड्याच्या मानाने हा खरोखर कार्यक्रम अप्रतिम आहे. अप्रतिम कार्यक्रम आहे. असाच कार्यक्रम पांडुरंग सुरू ठेवणार हीच पांडुरंगाची प्रार्थना करतो. ओके, धन्यवाद. तर आता आपण गावात आलो आणि इकडे आता एक एक दिंडी एकत्र होणार आणि नंतर विठ्ठल मंदिरात जाणार. आता आपण जवाटी माता मंदिरामध्ये सुंदर मंदिर आहे. अशा प्रकारे एक एक दिंडी या मंदिरात येणार आणि एकत्र आता विठ्ठल मंदिरात जाणार. आता आपण जवाटी मंदिरात होतो, जवाटी माता मंदिर. आणि आता एक एक दिंडी विठ्ठल मंदिराकडे चालले, वाडीमधनं चालले. इकडे या बाजूला विठ्ठल मंदिर आहे, या बाजूला विठ्ठल मंदिर आहे. सकाळी
आलो मंदिरात सकाळी 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 आलो मंदिरात सकाळी सकाळी आलो मंदिरात विठ्ठल नाम मुखात विठ्ठल विठ्ठल नाम मुखात विठ्ठल विठ्ठल नाम मुखात विठ्ठल विठ्ठल नाम मुखात येता येता मंदिरात झाली दुपार हरिनामाचा चढला भार हरिनामाचा चढला भार पंढरपूर अवतरलाय असं या ठिकाणी सांगितलं तर सुंदर असं निवेदन आलेला आहे.
आणि त्यामध्ये सर्व भाविक भक्तांनी तल्लीन होऊन चिंब नाहून गेले आहेत. टाळ मृदंगाचा ठेका धरून फिरकणारी पावलं प्रत्येकाची पाहिली की साक्षात वैकुंठ अवतरलाय त्याचा क्षणाक्षणाला भास होतो. खास करून पुरुष वारकऱ्यांबरोबरच महिलांचा सुद्धा उच्चांक मोठ्या संख्येने पाहायला मिळतोय. ही भविष्य काळासाठी नारी शक्तीचा जागर असल्याचं मी सांगितलं तर चुकीचं ठरणार नाही. हिंदू धर्माच्या राठीत खऱ्या अर्थानं नारी शक्ती ही संस्कार संपन्नतेचं प्रतीक मानलं जातं. आणि मित्रांनो, आजच्या वारीत त्या सगळ्या महिला भगिनी सर्व वयोगटातील एकत्रित येऊन पुरुषांच्या बरोबरीनं टाळ मृदंगाचा ठेका धरून तल्लीन होऊन नाचतायत. वातावरण अल्लादायी हृदयाच्या कप्पीत साठवून ठेवण्याजोगं अनुभवता येत आहे या नादवडे गावात. पुन्हा एकदा सर्व वारकऱ्यांचा नादवडे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक 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 स्वागत करतो. धन्यवाद. वेशभूषा करून पारंपरिक वारकऱ्यांच्या पेहराव या ठिकाणी वारी सहभागी झाले. पंढरीच्या पाठला पंढरीच्या पाठला अनिकेत आणि आपल्याला इकडे अनिकेत रासम भेटलेले आहेत. हॅलो. आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कोण कोण आलाय? एकटा आलाय? अरे वा, सहकुटुंब. आणि इकडे वहिनी सुद्धा आल्यात आणि पत्या सुद्धा एकदम मस्त. तर सगळेजण एन्जॉय करतात. आणि या ठिकाणी सन्मित्र मित्रमंडळ यांच्यातर्फे नाश्ता पाणी काय काय साबुदाणा चिवडा, चहा, साबुदाणा चिवडा आणि चहा सर्वांसाठी. मी काय जवळपास 1,500 लोकांचा नाश्ता या ठिकाणी आहे. चहा आणि दरवर्षी असते. युट्यूब वाले दरवर्षी करता ना? ओके. युट्यूब वाले इकडे ऑनलाईन आहेत मुंबईला. ठीक आहे, मुंबईला कळवत आहेत. तर अशा प्रकारे वर्ष आहे. तर सर्व दिंड्या येत आहेत वाडीतून. आणि आता आपण चाललोय विठ्ठल मंदिराकडे. दर्शन घेऊया आपण, कारण नंतर खूप गर्दी होणार आहे. सर्व दिंड्या आता मागून येत आहे आणि सर्व लोक त्या दिंड्यांबरोबर आहेत.
तर आपण चाललो विठ्ठल मंदिराकडे. आणि हे बघा नादवडे गाव आहे ना, हे पाण्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. पाणीच पाणी आणि रस्त्याने पाणी वाहतं इकडे. पाऊस पडून दे किंवा नको पडून दे, पाण्याचा प्रवाह या ठिकाणी चालू असतो. कारण पाणथळ गाव आहे, तलाव आहे नादवड्यालाच. आणि म्हणतात 4 ते 5 फुटावरतीच पाणी मिळतं इकडे. खूप पाणी असलेलं गाव, समृद्ध गाव, पाण्याने समृद्ध गाव नादवडे, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. तर आता आपण चाललोय विठ्ठल मंदिराकडे. आणि इकडच्या वाळाला बघा मस्त पाणी आहे, कारण जोरदार पाऊस चालू आहे सध्या, त्यामुळे सगळीकडेच पाणीच पाणी आहे. तर आपण विठ्ठल मंदिराकडे झालो. समोरच विठ्ठल मंदिर आहे. आणि विठ्ठल मंदिराच्या अगोदरचा हा ओहळ. इथून आता आपण पुढे चाललो आहे. बघा शेती पण चालू आहे इकडे, लावणी बऱ्यापैकी लावून झालेली आहे. आणि आता आपण पोहोचलोय विठ्ठल मंदिराकडे. इकडे लावणी लावलेली आहे बघा. सुंदर अशी भात शेती बघतो आपण मंदिराच्या बाजूला. आणि समोर आहे ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर नादवडे. आता आपण आलोय समोरच्या तळीमध्ये. आणि असं म्हणतात की या तळीमध्ये जे 2 झरे आहेत ते विठ्ठल रुक्मिणी झरा आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीच्या पायाखालून म्हणजे जमिनीतून झरे उतरले. बघा हा विठ्ठल आणि हा रुक्मिणी झरा, 2 झरे आहेत इकडे तळीमध्ये. आणि हे विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या पायाखालून आलेत असं इथले ग्रामस्थ सांगतात. आणि सुंदर ऐतिहासिक तळी आहे बघा. आणि आता आपण बघतोय नादवडे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर. आणि आज या ठिकाणी प्रति पंढरपूर आलंय, कारण सुंदर वातावरण आहे. आणि इथले ऐतिहासिक तळी ज्या ठिकाणी आहेत विठ्ठल रुक्मिणी झरा, म्हणजे तो झरा आहे ना समोर, तो विठ्ठल आणि हा रुक्मिणी झरा. आणि असं म्हणतात की या विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या पायाखालून झरे आलेत, म्हणजे या मंदिराच्या खालून झरे आलेत. आणि या ठिकाणी अवतरण झालेत. आता आपण बघतोय संत नामदेव मंदिर या ठिकाणी बनवलंय. मंदिराच्या समोरच
मित्र मृत्यूपर्यंत माणसानं आपलं संपूर्ण जीवन सत्कर्मासाठी अर्पित करणं गरजेचं आहे. आणि मंदिराच्या एकदम बाजूलाच हे वाळ घेतलाय बघा, ही तळी आणि हा वाळ. सुंदर पाणी, आता तुफान पाऊस पडतो त्यामुळे पाणी बघ असलेलं आहे वाळाला. आणि तिकडे मस्त पूल आहे, त्या पुलावरती पण जाऊया आपण. अप्रतिम निसर्ग घेतला, अप्रतिम खरोखर. गंगा पण आहे इथे. आणि सुंदर वातावरण आहे. आणि पाऊस बघा, आता लवकरच पुन्हा पाऊस येईल, कारण सकाळपासून पाऊस चालूच आहे आणि आता लवकरच धो पाऊस येईल. तर आता आपण चाललोय इथे ब्रिजवरती, इथे साखो आहे मस्त आणि तिथून सुंदर निसर्ग दिसत आहे, तो सुद्धा बघूया आपण. अप्रतिम असं निसर्गरम्य मंदिर बघितलं आपण, निसर्गरम्य ठिकाणी. हा वाळ बघा, सुंदर पाणी येते. सध्या पाऊस जोरदार पडल्यामुळे पाणी बघा असलं तुफान आलंय. आणि आता पण पावसाचं लक्षण होतं, मी तिकडे पाऊस भरलाय, तो बघा तिकडे पाऊस आहे, थोड्याच वेळात येईल पाऊस. मस्त. आणि बघा बोलता बोलता पाऊस सुद्धा आलेला आहे, पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. आणि सुंदर निसर्गरम्य अशा मंदिर परिसरामध्ये आपण आहोत. थोड्याच वेळात सगळे दिंड्या इकडे येतील आणि इथे अजून जबरदस्त कार्यक्रम आपल्याला बघायला मिळेल. आणि बघा इथलं पूल बघा, सुंदर वाटतं खरोखर. इथला निसर्ग अप्रतिम आहे. सुंदर निसर्गरम्य नादवडे गाव आणि सुंदर निसर्गरम्य नादवडे गावातील हे पूल, लोखंडी पूल, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे समोरचं. सुंदर साकव, लोखंडी साकव बघितलं आपण. आणि सुंदर असं समोर बघतोय ते रुक्मिणी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर. आणि समोर ते तळी, सुंदर परिसर आहे अप्रतिम. आणि पावसाची पूर्ण हजेरी आहे आजच्या कार्यक्रमाला. आज खूपच पाऊस आहे सकाळपासून. आणि अप्रतिम असा विठ्ठल रुक्मिणी मंदिर बघतोय आपण नादवडे येथील. आणि पाऊस चालू झालेला आहे पुन्हा, सुंदर पावसाची हजेरी आहे आजच्या कार्यक्रमाला अप्रतिम. आणि आपण पहिल्या वर्षी आलो होतो आणि आता त्यांचं 3रं वर्ष आहे यावर्षी. सुंदर आयोजन असतं. आणि आता पहिली दिंडी आली इकडे, म्हणजे दिंड्या इकडे आल्या जातात मंदिराकडे. आणि पाऊस बघा कसला आलाय, धो पावसाने स्वागत केले. समोर आता एक दिंडी येते आणि इथले ग्रामस्थ जरा वाट बघतात दिंडीची. सर्व दिंड्या एका मागोमाग आहेत. Thank you.
सर्व भाविकांना विनंती आहे बरोबर अप्रतिम असं वातावरण तयार झालं इकडे. प्रति पंढरपूर सुंदर.
आणि या ठिकाणी सर्वांना नाश्ता पण सोय केलेली आहे, कारण जवळपास 1000भर भाविक तरी दिसत आहेत. सर्वांची सोय या ठिकाणी केली आहे. या ठिकाणी खिचडी बनवलेली आहे. इकडे सर्वांसाठी खिचडी. नादवडे केंद्र शाळा नंबर 1 या ठिकाणी त्या सर्वांसाठी खिचडी बनवली आहे.